तर काल मी काही एक पण व्हिडिओ टाकला नाही आणि काहीच नाही. मी होतो टेन्शनमध्ये. आता सगळ्यांना वाटत असेल टेन्शन म्हणजे अजून काय झालं बाबा, याला आला काय कंटाळा वडापावच्या व्यवसायाचा. तसं काहीच नाही, उलट मला आता हौस असते. आणि आपला दुकान काल पण चालूच होतं, आपलं काही बंद नाही ना, काहीच नाही. पण जरासं काय झालं, आधी आपण पाव आणायचो कुठून, धाराशिववरून. इथून न्यायचो मी. आता सध्या मी धाराशिवमध्येच आहे म्हणून इथून म्हणतोय. तर आत्ता काय आपल्याला एक बार्शीकडं पानगाव म्हणून गाव आहे, तिथून एक दादा येतो, तो आपल्याला घरपोच देतो. त्या दिवशीच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला. मग मला काय व्हायला लागलं, ते मला खूप वाईट वाटायला लागलं. आधी मी ज्यांच्याकडून आणायचो ना, आता त्यांना बंद केलं ना तिकडून आणायचं आपण. मग त्यामुळं मला वाईट खूप वाटत होतं आणि मला माझं मन जरासा नाराज झालेलं. त्यामुळं मी काल व्हिडिओच काढला नाही. आता कसं आहे माहिती आहे का, वाईट वाटतंय, पण कसं की रोज रोज धाराशिवला पळणं चांगलं नाही ना. उगाच पूजा काय म्हणते माहिती आहे का, उठ वाटायला काय झालं गेलं, ती तिच्या मनात भीती असते. तिच्या मनात भीती असते, ती काही पण होत्यात ना, ॲक्सिडेंट वगैरे काय पण. त्यामुळं तिच्या मनात ती भीती पण होती. त्यामुळं आम्ही आता तिथल्या तिथंच घ्यायला लागलो आहे. मग त्यामुळं कुठं तर वाईट वाटत होतं म्हणून व्हिडिओ काढला नाही. आणि काल मला 2-4 दिवस झाले मला कमेंट आलेल्या, आधी पण एकदा आलेली, पण मी काय एवढं त्याबद्दल बोललोच नाही की दादा बाबा कुठं आहेत, बाबा कसे नाही दिसत. विषय असा होतो, सकाळी 9ला ते नाश्ता वगैरे करून 9पर्यंत, नाश्ता त्यांचा खूप लवकर होत असतो. ते नाश्ता करतात, आपली म्हैस सोडतात आणि थेट निघून जातात, गावाच्या बाहेर जातात. तिथं म्हशीला बांधतात, लांबलचक दाव आहे कासऱ्यानं, त्याला बांधून सोडून देतात आणि निवांत झोपी जातात ते. मग संध्याकाळी येतात. मग यामध्ये जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय, कधी बनवतो स्टॉलवर आल्यानंतर, त्यावेळेस ते तिकडं येत नाहीत. आणि संध्याकाळी ते आले म्हैस बांधून तिथं येतात बसायला, त्यावेळेस पडलेली असती गर्दी, त्यावेळेस मी व्हिडिओ काढत नाही. त्यामुळं तुम्हाला बाबा दिसत नाही. बाबा आणि माझा दादा हे माझी साथ कधीच सोडणार नाही आहेत. माझा सतीमाता सामा दादा, आपला दादा आणि बाबा यांचा मला आशीर्वाद आहे. त्यामुळंच मी आज तुमच्या समोर आहे. लय बेकार जागेवर येऊन बसलोय मी, गाडी लावली कामाला. मग तिथं त्यांचं ते गाणे चालू आहेत म्हणून मी जरा आड बाजूला आलो व्हिडिओ काढायला. इथं जरा बेकारच वास यायला आहे मला. इकडं धाराशिवमध्ये आहे बघा मी, हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तिथं आणलं आहे कामाला. आणि मी असा मध्ये येऊन बसलो आहे. तर कुणी हे गैरसमज करून घेऊन, माझ्या ताईंच्या कमेंट एवढ्या चांगल्या येतात ना, त्या कमेंट बघून मला लय आनंद होतो की स्वामी समर्थ महाराज तुझं अजून चांगलं करतील, तुझा धंदा अजून वाढव, तुझा व्यवसाय अजून वाढव, असं तसं. आणि वडापावचा रेट पण सांगतात त्यांच्याकडे एवढा आहे हे ते. ताईंनो कसं आहे माहिती आहे का, इथला रेट जरा कमीच आहे, त्यामुळं आपण त्या रेटनुसार देतो आहे. ठीक आहे, साईजबद्दल बोललेलं पण आहे की साईज जराशी तू मोठी करतो आहे. मीच म्हणलं आता सुरुवात करतो आहे आपण, उगं छोटंसं दिलं की लोक नावं ठेवतात म्हणून जरा ठेवलं आहे मी लिमिटमध्ये. मग बघू, आत्ता आपल्याला 1 महिना कंप्लीट झाला. कधी आज 19 तारीख आहे ना, की 20 आहे वाटतं, सॉरी. तर काल आपल्याला 1 महिना पूर्ण झाला. आपलं आत्तापर्यंत एकदम मस्त सुरळीत चाललं आहे. असंच सुरळीत चालावं, देवाकडं माझी हीच प्रार्थना आहे. तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत कायम असावं, ही पण प्रार्थना आहे. खरंच भावाला बहीण असावी. माझ्या बहिणींना खरंच धन्यवाद. मी खूप नशीबवान आहे की मला एवढा हजारो बहिणी आहेत. सगळ्यांनी रक्षाबंधनला यायचा, राखी घेऊन मला राखी बांधायला सांगायला मी आत्ताच, परत म्हणतात सांगितलं नाही, आत्ता सांगून ठेवतोय. आपली त्रिशा आता एकदम ओकेमध्ये झाली. तिला ते जखमा झालत्या ना, उष्णता भडकली होती, लय मला तर टेन्शन आलेलं. मी म्हटलं आता काय करावं, ते असं सडत जात होतं असं खालून वरी. म्हणलं काय हिचं जर कमी जास्त झालं तर काय खरं नाही. पूजा मला आधीच थोडं होती तेव्हा सांगत होती ना, मी मलम आणलं, मला वाटलं दुख आहे, मलम लावलं की ठीक होईल, पण ते उलट जास्तच होत होतं. मग डॉक्टर बोलले कोणतंच मलम लावू नका, त्यानंच तर मेन झालं आहे म्हटले, फक्त टक्कल करा आणि ते काय गोळ्या औषध दिलं तर त्यांनी ते द्या. आणि तिला आंघोळ झाल्यानंतर म्हणजे चांगला साबण वगैरे वापरा, डेटॉल वगैरे, आणि आंघोळ झाल्यानंतर उन्हात थांबू द्या थोडंसं, लगेच कपडे घालू नका.
म्हणजे जरा तिला त्या जखमेवरती ऊन लागू द्या असं बोलले आले ते. तसं केलं ना बरं झालं. काल म्हणत होती ती व्हिडिओ काढ पप्पा म्हणून मला, पण मी काढलंच नाही. मला लय टेन्शन आलेलं. मला त्यात काकूंचं वाईट वाटत होतं ना, की ती काकूकडून मी पाव आणायचो, ती मला फोन करून विचारायची की बाळा संपले का आजच्या तुझ्या लाद्या, जेवढं नेलं तेवढं संपले का, शिल्लक तर नाही राहिल्या ना, शिल्लक राहिल्या असेल तरी घाबरू नको, सकाळी दे जाईल काय नाही होत. 2 दिवसाची गॅरंटी पण द्यायची ते, पण मी काय विचार करतो 2 दिवस नको आपल्याला, एकच दिवस जाऊ द्या पण चांगलं, बरोबर की नाही. उगं नाव ठेवून घेण्या लायकीचं आपण करायचंच नाही. एकतर आपला नवीन व्यवसाय असतो, लोक एवढंसं चुका शोधत असतात आपल्या, आपण कुठं चुकून आपल्याला कुठं नाव ठेवले जातील, कसं नाव ठेवायचं हेच प्लॅन असतं काही लोकांचं. हां, कमेंट आलेल्या उधारीबद्दल पण मी बंद केले द्यायचं पूर्णपणे, कोणालाच नाही देत. काही आहेत माझे चांगल्या ओळखीचे रोज येणारे पोरं, त्यांच्याकडंच फक्त थकलेत तर ते पण आणून देतील त्यांच्याकडं, त्यांनाच देतो, बाकी मी कोणाला देत पण नाही. आणि गावातल्या कसं आहे माहिती आहे का, जर समजा आपण दिलं तर रस्ता चुकवून जातात, परत येत नाही तर येत नाही, ते तिकडून जात असतील अचानक अचानक भयानक ते आपल्याला दिसले, मग कसं म्हणणार, येतो हां संध्याकाळी देतो हां उद्या देतो हां, जणू की आपल्या लग्नात लय मोठा आयरच केलाय तसं वागतात. चिड येत्या. मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्याकडं कोणाचे असतील ना समोर यावं, बोलावं, लपायचं कशामुळं, फोन केला की फोन नाही उचलायचा असं कशामुळं करायचं. मग तसं केलं की राग येतो आपल्याला, मग आता आपली सटकली असं होतं. चला मला पण निघायचं आहे. गाडीचं ते काय व्हायला लागलं त्या दिवशी, पण स्टँडचं ते जो आहे ना तो मोडला होता, मग मी वेल्डिंग मारलेलं, परत काल लगेच अजून तसंच झालं. मग मी विचार केला आता याला नवीनच करावं, मग ते आज नवीनच करायला दिलं आहे, चालू आहे ते. तुमच्या वहिनीचा फोन यायला लागला आहे, म्हणत असेल कधी येत आहे, पण हे गाडीच्यामुळं उशीर झाला ना, ते लेट आले. आता काय तिला म्हणेल मी, तू जा तिथं चालू कर, मी आलोच. आम्हाला 11 वाजता तरी चालू करावं लागतं, कारण तयारी करावी लागते, मग 12 नंतर आपलं सुरळीत होतं. सकाळी लवकर पण चालू करून कोण नाही येत, लोक घरी नाश्ता वगैरे करतात, त्यामुळं काय मीच मुद्दाम टायमिंग ठेवला आहे, कारण तुमची वहिनीला पण खूप कामं असतात ना, सकाळपासून घरचे कामं ते कामं. आता असं समजू नका मी म्हणतोय घरचे कामं असतात हे असतात म्हणून मी करत नाही काय, मी पण तिला मदत करतोय, तुम्ही काळजी करू नका. सगळं मिळून आम्ही मिळून मिसळून चाललं एकदम ओकेमध्ये, काय टेन्शन नका घेऊ ना, काळजी नका करू. चला आता इथंच थांबू आपण. तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ चालू आहे काय थुकतोय, असं नाही, जरासं इथं बरोबर नाही त्यामुळं थुंकतोय, बाकी काय नाही, म्हणजे जरासं वास येतोय. चला निघतो इथून मी.